फायनली येस, आता ही सेकंड विजिट आहे, सेकंड विजिट आणि यू वोंट बिलीव्ह पण समीक्षा आपल्यासोबत आहे. सो गाईज समीक्षाने ब्रांच चेंज केली आणि तरी ती आपल्यासोबत आहे. असं लकी की चांगलं आहे खूप जास्त लकी आहे आपण. आणि बोलतात ना सेम ठिकाणी विजिट आहे. हां, दुसरी गोष्ट टायमिंग वेगळं होतं पण ते परत एकत्र टायमिंग झाला, म्हणजे आमचा टाइम चेंज होऊन ह्यांच्या टाइमला आणि एकत्र झालं आणि वी आर व्हेरी हॅपी आहोत आणि आम्हाला कोणीच वेगळं करू शकत नाही हे प्रूव्ह झालं. देवाला सुद्धा मान्य नाही आहे की आम्ही वेगळं आहोत. आणि बोलतात ना किसी चीज को अगर शिद्दत से चाहो तो पूरी कायनात में मेहंदी लाने में मदद मला माहिती आहे गाईज आमच्याकडे लोक बघतात आहेत स्वतः ट्रेन मेट्रो येते. लोकांनी आमच्याकडे एकदम सडनली बघितलं त्यामुळे आम्ही ऑफकोर्स आता फेमस लोक ब्लॉगिंग करतात. आणि आताच 2 लोक आले होते सेल्फी द्या हां ना, मॅम इतर काय कर नाही हे उलट झालं होतं ॲक्च्युली. पण ठीक आहे, आता काय बिचारीला ठीक आहे, तुझं तर तुझं. सेल्फी द्या ना म्हटलं ठीक आहे देऊन टाकलं 2-3 आणि मग त्यांनी फोनच विकून दिला. असं मेट्रोचं तिथंच टाकून दिलं, मेट्रो त्याच्यावर गेली नाही. तो कशाला बोलला नाही तो माझ्याशी बोलत होते, पण तू बोली मी देते म्हणून तसं झालं. आवाज येत असेल तुम्हाला खूप बडबड करते खूप बडबड करते म्हणून आम्ही ब्लॉग करण्यासाठी थांबत होतो, पण ती थांबतच नाही. तर ठीक आहे, आता बघूया बाकी सगळ्यांना गोळा करायचं मागच्या वेळेस सारखं आणि मग बघा जायचं. शेवटपर्यंत. येस, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. आणि पुढच्या आमच्या पूर्ण काय म्हणतात चालीसाठी शुभेच्छा. ॲडव्हेंचर आम्ही जे करणार आहे पुढे आम्हाला काही माहिती नाही आहे दरवेळेसारखं. तर बघूया, आता मेट्रो पण आली आहे आणि त्याला जाऊ मेट्रो जाऊ. Stop station. Doors will open on the left. काय लागतंय हे मला अरे ते का त्याच्यामुळे काहीच नाही झालं. गाईज सॅटिस्फाईंग आयफोनचा कवर करते गाईज काही पण करतात पुढे पण ह्या पोरी. ती केवढे बागा चालली आहे. असं कर काळी दिसते पिंगा दाखव ते बघ येडी. आल्या बघा आली किंग ऑफ येड्याची जत्रा. त्यांचं काहीतरी वेगळंच चाललंय. Emotional, damn it! ते चांगलं होतं त्यांच्या मोबाईल वगैरे सगळं चांगलं होतं त्यांच्याकडे. असं वाटत पण होते ते भीक मागतात ना. मला म्हणले मला 50 रुपयाची करतात, तुम्हाला 50 रुपये दे म्हणतात मला. आणि आपण चिकन येते चालत नसते पण आणि वडापाव पण खायचं म्हणजे मला चिकन येते म्हणून मी केले. मी त्याला 50 रुपये दिले आणि तिथं नंबर पण दिले माझ्यामध्ये. ते आले तिकडून ते मला बोलले मी तुला एक नंबर आणि पहिला मला फोन लावते मागितले माहिती आहे का? आणि पुढे बोलते वडापाव काय करायचं आज जरा 5 मिनिटाची वाटत तुम्हाला ह्यांच्या गोष्टी कळलं नाही का? दोघी बोल. कशा बसल्यात बघा सगळ्या. हे मला काय भेटलं यार बघायचं काही समज मला. फ्रेंडांनी मागच्या वेळेस सारखं काहीतरी आणले का खायला? नाही मी कॅडबरी घेतली खाऊन आले वाटतं म्हणजे ते लोक बघितलं का? ही बिकू नंबर 1 परत एकदा दाखवलं. गाईज मला किती दिले बघा. अगं दिले मला. बघा गाईज दिले मला एवढे. कुडून फुलं गेली. चिट्टे बिट्टे पण दिलेत. ए वाचायचं नाही माझी पर्सनल भाजी बनवायला कोथिंबीर पण दिली. मुकेशने रक्षाबंधनला गिफ्ट दिलं होतं का? लव यू फॉर श्रद्धा. थँक्यू. आय हेट यू.
असं म्हणणारे व्यक्ती सगळ्यात जास्त प्रेम असतं काय आय लव्ह यू. दिसले का कवित पण आणि सिद्धी जागेसाठी हावरीगिरी करते परत आणि ह्या दोघींनी जागा पकडली आहे. मला विसरू नको श्रद्धा. हां ही तर दरवेळेस दाखवायलाच लागतं. सिद्धीने जागा शेवटी मिळवली. सिद्धी नाही श्रेष्ठ नाही. सिद्धी बोल किती खुश आहे. कसली दिसती असे छोटे मोठे दान करायचे काम मी करत. तुमच्यामुळं झालंय राव. हे सगळ्यांनी कॅब एक मिनिट. माझ्यासोबत आणि श्रद्धामध्ये खूप घाण झाला. म्हणजे ह्यांच्यामुळे ना आम्हाला दरवेळेस तोंडावर पडायला लागतं. मी आता आम्ही कार्ड बघू शकता. आम्ही सर्वात जास्त आधी आलोय तरी सुद्धा ह्यांच्यामुळे आमचा इन्सल्ट झाला. एवढ्या 10-15 तुम्हाला व्हेरी गुड गर्ल बोलली माहिती का तुम्हाला. तिकीट काढले आमच्या मेट्रोचं व्हेरी गुड गर्ल. व्हेरी गुड गर्ल. सगळी टोळी चालली आहे. कशी दिसते बघा. सर मॅडम वगैरे तेच रिक्षावाले जरा जास्त रेट सांगत होते म्हणून आमची टोळी चालली चालत. आणि पिंगळे पण चालते चक्क. मी म्हणत होते का नाही रिक्षाने आम्हाला महाग पडलं. मेला. आता चाललं आम्ही चालत बघूया आता कसं. बहुतेक सरळ सरळ आहे सगळं आणि सरळ सरळ असल्यामुळे आपण चालत जाऊया. चालत बघा काहीच माझ्या ब्लॉगमध्ये यायला गर्दी. माझ्या ब्लॉगमध्ये यायला गर्दी. लवकर आली. ही सर्वात मुलगी लेट आली आहे. दरवेळेस प्रमाणे माती खातीच ही पोरगी. जिथं सिद्धी ना तिथं लेट. सिद्धी इज इक्वल टू लेट बोलती. तिथं मी कधी अर्धा तास येऊन थांबले. शारदामुळे सगळ्यांना लेट झालं. खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही. हा तेच म्हणते. अजिबात नाही कुठं. ठीक आहे मग चालूया. ऐक ना असं वाटतं कॅम्पला चालू आहे बरं का. चला मग गाईच आता आम्ही चालत चालत माझं लुक टाकून जायचं. गाईज बघा पोरगी कशी बांधून बिंदून चालली. उगाच हवा खाती उगाच हवा खाती. तिला वाटतं की तिला भारी. काहीच काय वाटतं तुम्हाला त्याच्यावर. गाईच आता चालत चालत जाऊया. सगळीजणं चालली आहेत. आमची टोळी एवढी मोठी आहे की काही हिने टाकलेले ब्लॉग जर माझ्या घरच्याने चुकून तरी बघितले ना तर मला मारणार होते माहिती आहे का तुम्हाला. मग मी तर मुद्दामून पाठवते मम्मी पप्पांना. कळायला पाहिजे ना. माझे मम्मी पप्पा काय नाही म्हणणार. माझा भाऊ थोडा सिटी काय सिटी गाईज माहिती आहे का सारखं हे ब्लॉगमध्ये टाकून नको. त्यापेक्षा कमीच असणार आहे. सिटी काय काही थोडं नाही सगळं टाकणार आहे ब्लॉग. बस सिटी काय थोडा तो थोडं डिस्क्रिप्शन टाकत असतो माझ्या पण चांगला आहे तसं मला एवढं. त्याला एखादी बहिणी मिळत असेल तर बघा तुमच्या आंघोळ करून शपथ. Okay. आता आपडली असती प्रणिता कर्मा झाला असं तिच्यासोबत. पण ती माझ्यासोबत वाईट नाही वागली म्हणून तिच्यासोबत कर्मा नाही झाला. तिला बघन तिला स्नॅप काढायचं बाकी काहीच येत नाही. काही तुम्हाला माहिती आहे का माझं इन्स्टा नाही आहे स्नॅप नाही आहे व्हॉट्सअप नाही. चला काय बाय बाय. पुढे भेटूया आपण थोड्या वेळाने. बाय बाय. बघा हे माकड जिथं फुलं दिसन तिथं उचलायला फिरतं. आणि सगळे आम्हाला सोडून गेले पुढे. गाईज बघू शकता चिखलामध्ये पण पाय माकून आले. काय नाही काय आपली मातृभूमी चिखलातच प्रणिता चिखलामध्ये पाय माकून आली. चिखलात पैसा अडकला तिरंगी झेंडा त्यातलं बंडायला खांती आणि गुगानीमध्ये पाय माकून बघा माती खाणारी पोरगी आज मातीत पाय माखून घेऊन आली.
emotional, damn it. गाईज बघा काहीतरी झालं असेल ह्याच्यामध्ये डील वगैरे की हिला काहीतरी असं ती तिच्याकडनं काहीतरी घेण्यासाठी काहीतरी झालं असेल. ती उद्या मला डील करता एक सिल खाणार आहे, कळलं ना काही ही काय गाईज वातावरण अरे तिचं 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 तुम्हाला पार्टनरशिप मध्ये घेतलंच ह्या कंपनीत. थँक्यू सो मच. आमचं फ्युचर आता घपला करणार. आता मी गाईज मी त्यासोबत एक मिनिट केलं. खूप छान दिसते समजा. तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. काय तुम्हाला काय सांगू लय कष्ट घेतले ते फरशी पुसायला जॉबला लागलाय. तुम्हाला माझी जर्नी सांगते. सो मी पहिल्यांदा पुण्यात आले तेव्हा मला काही कळत नव्हतं. बरं ठीक आहे, जर्नी ऐकायची कुणाला इंटरेस्ट आहे का कुणाला इंटरेस्ट नाही आहे नाही ऑन डिमांड नाही. Success खूप सोपं असतं पण त्याची जर्नी खूप हार्ड असते ते जाणून घेतले पाहिजे. तुम्ही इन्स्पायर झालं पाहिजे. निघ 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 फरशी पुसायला लागले आणि ना सांगते कंपनी माझ्या बापाची आहे. कट करायचं हे मला सरळ इग्नोर केलं गेलं. माझी जर्नी सांगते आता मला कॅमेरा आला. हा तर काय बोलत होती तू? काहीतरी बोलत होतीस ना, काहीतरी बोलत होती का? ठीक आहे माझी जर्नी काय बोलत होतीस? काय बोलते तू? काय बोलत होती का? पिंगळे ह्यांच्या टाइमपासून कंटाळून पलीकडे गेलेली आहे. पिंगळेने टेकवले टेकवलंय पिंगळेने काय केलंय? टेकवलंय पिंगळेने टेकवलंय काय. जागा सोडली गाईज लय घाण बसले. कसलं जोरात बसले गाईज लय घाण मारामारी झाली. गाईज शेम उडाली. कुठे 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 कुठेच खंडारे मॅम. नाही तर काय हिथंच बसले डायरेक्ट. खंडारे मॅम आलेले आहेत तिकडे. सो गाईज हीच आहे ती कंपनी जिचं नाव आहे PHN विमाननगरला. काय रे ते पॉनचं काय असतं ते? अरे पॉन ते प्यादा प्यादा. अरे काय राव तुम्ही चुकीचा अर्थ काढता. We not defeat. सो आतमध्ये जाताच आम्हाला त्यांनी छोटे छोटे टास्क करायला दिले, जसं की सेन्सरनी एक सर्किट वगैरे बनवणं आणि बरेचसे टास्क प्रोग्रामिंग करणं एक्सेट्रा. त्यानंतर त्यांनी आम्हाला बरेचसे रोबोट दाखवले, ज्याच्यातले खूप सारे रोबोट असे होते जे की लहान लहान मुलांनी बनवले होते, लाईक 5वी-6वीतल्या मुलांनी. सो इट वॉज सो इम्प्रेसिव्ह. It can stand on one leg, which showcases the stability of that robot. It can be your gym buddy by doing side by side some actions related to gym. तर हा सुद्धा एक रोबोट होता जो की बरेच टास्क करू शकत होता, जसं की पुशअप्स करणं आणि ह्याचा फेवरेट टास्क माझा डान्स करणं ऑन सॉन्ग ऑफ गनम स्टाईल. त्यानंतर आम्ही खूप सारे रोबोट्स आणि खूप सारे मशीन्स बघितल्या, ज्या की वेगळे टास्क करू शकत होत्या, वेगळं वर्क करू शकत होत्या आणि हे रोबोटचं प्रोडक्शन वगैरे पण करत होते. आणि ॲज यू नो आम्ही विमाननगरला आलो होतो, तर इथे विमान्सची लँडिंग्स म्हणजेच प्लेनची लँडिंगसुद्धा होताना दिसत होती आणि टेक ऑफसुद्धा. सगळ्यांनी बघा इकडे. गाईज आता ह्या मुली इथून या खिडकीतनं बाहेर बघत होत्या आणि हे जे वर्कर्स आहेत इथले ते त्यांच्याकडे येऊन बोलतात, ए मुले नो असं खिडकीतनं बाहेर का बघताय, उद्या पेपरमध्ये फोटो येईल तुमचा. गाईज फायनली घरी चाललोय सगळे. वरती बघा वरती.
इकडे काय झालं जाताना बघतात म्हणजे त्याचं काही gravity force वगैरे. ही बघ ना, मी आली की गायच्या लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका. 50 रुपयाच्या वरी कोणीच पिताना आणि या सगळ्यांना मी पार्टी देते माझ्या बर्थडेची. अजून नाही भेटणार, वडा बिडा भेटणार नाही ते आधी सांगते. पिझ्झा घेते तेवढंच बस, वडा बिडा नाही देणार. चिली फ्लेक्स टाकी. कोण पण दाखव. सेव कर. सिद्धू खा पटकन, तुझं शिल्लक राहील. आमच्या सगळ्यांचा संपला तर मी तुझा खाणार. तुमच्या का म्हणजे माझी मम्मी समोर बोलणार नाही. आम्हीच जायचं का? मी पण येणार. फक्त आम्ही पण नाही यायचं बोलून. गाईज हे अशा येडे येडे पोरी आहेत ग्रुपमध्ये. चिली फ्लेक्स खाऊन तू उद्या सकाळी चिली फ्लेक्स नाही ते उरलेली चटणी खाऊन आमच्याकडे तर उरलेला असं बांधून ठेवतात. पुन्हा रानात टाकली की मिरची झाड आहेत त्याची. तू एवढं काय चिली फ्लेक्स. येस आता चाललोय फायनली घरी. दी एंड. कसली असं ते की ब्लॉगर आहे आम्ही, मोठे मोठे ब्लॉगर. ते विचार करतात व्हिडिओ तर करता यूट्यूबवर ते करतात. बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें तो होती रहती है गाइस. सो आता फायनली आमची फील्ड ट्रिप संपली आणि आता आम्ही सगळे घरी चाललो आहे. आणि ही बघा पिंगे पांग पॉंग गॉसिप क्वीन नाद करतीस काय. चला बाय बाय Railway station. बाय. बाई तरफ खुलेंगे. This is Pune Railway Station. सो गाईज फायनली सगळे घरी गेले आणि आमची फील्ड ट्रिप संपली. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.